पीठावरती आपल्याला आज एकत्र दिसतील। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट्स देतात। विनायक, नक्कीच आपण पाहतो की शेतकरी कामगार पक्षाचा हा 78वा वर्धापन दिन सोहळा आणि या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे हे उपस्थित झालेले आहे। याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जातं की महाविकास आघाडी पक्षाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हे उपस्थित झाले, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यापुढच्या काळामध्ये सामील होणार की काय अशा प्रकारचं चिन्ह आता स्पष्ट दिसू लागलेले आहेत। कारण शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता आणि या ठिकाणी आता या संदर्भामध्ये आम्ही जयंत पाटलांशी बोललो असता त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं की मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही सर्वत्र एकत्र आहोत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा पाठिंबा आहे आणि म्हणूनच या एका मुद्द्यावरती आम्ही राज ठाकरे यांना या ठिकाणी आमच्या वर्धापन दिनाला आम्ही बोलवलं आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि राज ठाकरे यांची आता या ठिकाणी एंट्री झाली आहे। राज ठाकरे हे इथं आलेले आहेत, पोहोचलेले आहेत। या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे नंतर संजय राऊत सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे दोन मोठे प्रमुख जे नेते आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आणि राज ठाकरे आहेत, ती दोन पक्षाचे मुख्य नेते इथं उपस्थित झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की जे विरोधक आहेत ते आता एकत्र येऊ लागलेले आणि मराठी अजेंडा हा आता विरोधकांनी आपल्या समोर ठेवला असल्याचा स्पष्ट संकेत आहे ते या कार्यक्रमातून दिसत आहेत। अगदी विनायक, खरं तर ज्या वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले होते त्या कार्यक्रमाला सुद्धा शेकापचे जयंत पाटील हे आवर्जून उपस्थित होते। त्यावेळेला आपल्याला ते फोटो सेशन आठवत असेल, या सगळ्यांचं मिळून झालेलं। आणि आज पुन्हा एकदा राज ठाकरे, संजय राऊत आणि शेकापचे जयंत पाटील हे सगळे आपल्याला एकाच मंचावरती दिसत आहेत। जो आंदोलनाचा मुद्दा होता, मात्र हा आजचा जर आपण कार्यक्रम पाहिला तर एका पक्षाचा हा कार्यक्रम आहे, शेतकरी कामगार हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी राज ठाकरे येणं आणि त्यांना बोलवणं हे थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं आणि थोडंसं शंका उपस्थित केली जात होती की राज ठाकरे या कार्यक्रमाला येतील की नाही येतील। मात्र राज ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलं की आता विरोधकाची मोठ आहे, ती विरोधक आता सर्व एकत्र येऊ लागलेले आहेत आणि तो जो एकत्र येण्याचा जो धागा आहे तो मराठी मुद्दा हा एक धागा पकडण्यात आलेला आणि याच धाग्यावरती आता आपण बघतो की सर्व विरोधक एकत्र येताना दिसत आहेत आणि म्हणूनच आहे ते शेतकरी कामगार पक्षाच्या एका पक्षाच्या कार्यक्रमाला आहे ते राज ठाकरे उपस्थित झालेले आहेत तिथे। ठीक आहे विनायक, तुम्ही असंच सोबत राहा। आमचे प्रतिनिधी थेट मेळाव्यामधून अजय माने सुद्धा आपल्या सोबत आहेत। अजय, ही दृश्य फार बोलकी आहेत। राज ठाकरे, जयंत पाटील आणि संजय राऊत पुन्हा एकदा एकाच मंचावरती। खरं तर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही आपल्याला अनेक वेळेला गेल्या काही दिवसांमध्ये एकत्र दिसते आणि आज पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आता राज ठाकरे मध्ये आणि एका बाजूला संजय राऊत, एका बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे सचिव जयंत पाटील बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। विशेष बाब म्हणजे की या आधी सुद्धा राज ठाकरे दौरा केला होता, पण त्यावेळेस जमीन परिषद त्यांनी त्या ठिकाणी आखली आणि आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या तासाभरापासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली, पण ज्यावेळेस राज ठाकरे या ठिकाणी दाखल झाले त्यावेळेस इथे ज्या घोषणाबाजी होता तिचा आवाज जो आहे तो वाढलेला होता। महत्वाची बाब महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष असताना आता महाविकास जो पक्ष विधानसभा निवडणूक सभेला पाहायला मिळाला, पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता। राज ठाकरे जे त्यांना आमंत्रण जयंत पाटील दिलं, त्यांची राज ठाकरे आता या पक्षाच्या कार्यक्रमात आलेले, त्यामुळे एक विशेष बाब तर 1946 पासून असलेला